हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजचा जो नोंदणी मुद्रांक विभागाचा पेपर झाला त्या सर्व शिफ्टचे क्वेश्चन्स आपल्याजवळ आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व क्वेश्चन्स आज आपण अभ्यासणार आहे. आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचा आजचा जो पेपर पॅटर्न होता त्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि गणित हे देखील महत्त्वाचे पॉईंट आपण अभ्यासणार आहे आणि महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा, पेशव्यांनी वसईचा तह कधी केला हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. तो 1802 मध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1802. ओके, वसईचा तह ट्रीटी ऑफ बेसिन हा पेशवा बाजीराव दुसरा. कोण? बाजीराव दुसरा. हे लक्षात घ्या, बाजीराव दुसरा. बाजीराव दुसऱ्यावर फर्स्ट शिपला 1 जुलैला देखील प्रश्न आला होता. बरोबर, बाजीराव दुसरा आणि कोणामध्ये? ईस्ट इंडिया कंपनी. ओके, ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये हा करार झाला होता. आता तुम्हाला नंतर विचार कधी डेट, तर ती आहे डिसेंबर. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत, हे लक्षात घ्या. 1 जुलैला फर्स्ट शिपला बाजीराव दुसरा होता शेवटचा पेशवा. आणि आता काय विचारले तर पेशव्यांचा वसईचा तह म्हणजे बाजीराव दुसऱ्याशी संबंधित अशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्यामुळे जो आपल्या बॅच यापूर्वीच्या शिफ्टमध्ये क्वेश्चन्स आले ते तुम्ही करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर पहा, 31 डिसेंबर 1802 रोजी हा तह झाला आणि या तहामुळे मराठ्यांची सत्ता इंग्रजांच्या अधीन गेली. बरोबर, आपण ते फर्स्ट शिफ्टचा जेव्हा ॲनालिसिस केलं तेव्हा देखील आपण पाहिलं मराठ्यांचा जो पेशव्यांचा शेवटचा पेशवा होता तो होता बाजीराव दुसरा. आणि मराठ्यांची सत्ता कधी संपुष्टात आली तर याच वेळी बाजीराव दुसऱ्यानंतरच संपुष्टात आली आणि याच तहामुळे मराठ्यांची सत्ता इंग्रजांच्या अधीन गेली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, तुमच्यासाठी विचारला होता महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती. आता हा प्रश्न आपला जो 1000 वन लायनर महाप्रश्न संच आहे तिथून सरळ घेतलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कालचा जो 1 जुलैचा शिफ्ट होता त्या सर्व शिफ्टमध्ये आपल्या GK 1000 वन लायनर क्वेश्चनचे प्रश्न आलेत. आता त्या सर्व स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनवर थोडे प्रत्येक प्रश्नाच्या वेळी दाखवून येईल. ओके, आणि हा जो प्रश्न आपण GK महासंग्राम जो घेतला आपण त्या प्रश्नसंचामध्ये देखील हा प्रश्नसंच व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलाय, त्यामध्ये देखील आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 78. आणि विधानसभेची सदस्य संख्या सांगा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये. हा पाहिलेला आहे, तुमच्या तोंडपाठ झालेले आहे. विधानसभा, महाराष्ट्र विधानसभेची तुम्हाला सदस्य संख्या कमेंट बॉक्समध्ये सांगायची. ओके, आता महाराष्ट्र विधान परिषद काय, विधिमंडळ काय आहे तर द्विसदनी आणि विधान परिषद हे वरचं सभागृह आहे. ओके, त्याची सदस्य संख्या 78 आहे. त्यामधील काही सदस्य जे शिक्षक, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेतील सदस्य आणि राज्यपालांकडून निवडले जातात. ओके, आता तुमच्यासाठी प्रश्न होता विधानसभेची सदस्य संख्या ती आहे 288. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या प्रकारच्या कलाशैलीत आहेत तर पहा, त्या हिंदू, बौद्ध व जैन शैलीत आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदू, बौद्ध व जैन शैली. ओके, अजिंठा लेणी मुख्यतः बौद्ध धर्माशी संबंधित आणि त्यात चित्रकला व शिल्पकला समाविष्ट आहेत. आणि वेरूळ लेणीमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन तीनही धर्मांशी संबंधित गुहा आहेत, हे लक्षात घ्या. गुहे संबंधित फर्स्ट शिफ्टला आज क्वेश्चन होता. त्यानंतरचा प्रश्न पहा, पूर्व आणि पश्चिम घाटांना जोडणारा पर्वत कोणता. पूर्व आणि पश्चिम घाट. ओके, पूर्व आणि पश्चिम घाट. ओके, जिथे जोडले जातात तिथे पर्वत कोणता आहे, तिथे आहे नीलगिरी. ओके, नीलगिरी पर्वत आहे. मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नीलगिरी पर्वत. आणि नीलगिरी पर्वत रांगा या दक्षिण भारतातील आहेत आणि त्या पूर्व व पश्चिम घाटांना जोडतात, त्यामुळे भारताच्या भौगोलिक रचनेस त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी होता पहा, हा खूप म्हणजे खूप आहे, नगरपालिका आणि पंचायत राज. ओके, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती VIMP प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न येतात. 73वी काय आहे, पंचायती संबंधित आहे आणि 74वी नगरपालिके संबंधित, नगर परिषदे संबंधित. मग नगरपालिका संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे, ती आहे 74वी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 74वी घटना दुरुस्ती. आता तुम्हाला नंतर विचारतील 74वी घटना दुरुस्ती कधी झाली होती तर ती झाली होती 1992 मध्ये. त्यानंतर ही शहरी स्वराज्य संस्था आहे, म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी ही
74 घटना दुरुस्ती 1992ला झाली होती आणि ही दुरुस्ती 1 जून 1993 पासून लागू झाली. आता नंतर तुम्हाला विचारतील मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणती, मिनी कॉन्स्टिट्यूशन, तर ती आहे 42वी घटना दुरुस्ती, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, वनस्पतींमधील संवहनी संस्था सायन्सवर प्रश्न आहे, तर त्या कोणत्या आहेत? फ्लोएम व झायलेम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फ्लोएम झायलेम. वनस्पतीतील संवहनी ऊती म्हणजे वाहून नेणारे ऊती. झायलेम काय करतात? पाणी व खनिजांची देवाणघेवाण करतात. पाणी आणि खनिज हे लक्षात घ्या, काय करतात? झायलेम. ओके. आणि फ्लोएम काय करतात? फ्लोएम अन्नद्रव्य. ओके. अन्नद्रव्यांची काय करतात? वाहतूक करतात. फ्लोएम हे लक्षात घ्या. आणि या दोघांनी एकत्रच संवहनी संस्था म्हणतात. त्यानंतर समोरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता, मौर्य घराण्याची राजधानी कोणती? मौर्य घराण्याची राजधानी पाटलीपुत्र. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पाटलीपुत्र. आत्ताचं काय आहे? आत्ताचं पटना. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. जे आज पटना कोणत्या राज्यात आहे? चला, पटना आहे बिहार राज्यामध्ये. ओके. आणि चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचं प्रशासन याच ठिकाणाहून चालत असायचं मित्रांनो. हे पॉइंट महत्वाचे. त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं, पहा, राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्यपालांचा पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. ओके. राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या नियुक्तीने पदावर येतात आणि राष्ट्रपतींच्याच निर्णयावरच त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. यासाठी कोणतीही विशेष चौकशी आवश्यक नसते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न विचारला होता, पहा, तापी मेगा रिचार्ज प्रकल्प कोणत्या 2 राज्यांदरम्यान? मध्य प्रदेश, महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रादरम्यान. त्यानंतरचा समोरचा प्रश्न तुमच्यासाठी होता, एरो इंडिया 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? तर ते बेंगलुरू. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बेंगलुरूमध्ये आयोजित झालेले एरो इंडिया हे भारतातील सर्वात मोठा एअर शो आहे. ओके. आणि 2025 मधील आयोजन बेंगलुरू येथे. बेंगलुरूमध्ये कोणतं आहे? येलहंका एअरस्पेस आहे. येलहंका एअरफोर्स स्टेशन. येलहंका एअरफोर्स स्टेशन येथे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, मन्नारचे आखात कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? मन्नारचे आखात सर्वांना माहिती आहे, आपण स्कूल टाइम पासून पाहतोय, भारत श्रीलंकेदरम्यान. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भारत श्रीलंका. मन्नारचे आखात यालाच काय म्हणतात? गल्फ ऑफ मन्नार. हे भारताच्या तमिळनाडू किनारपट्टी व श्रीलंका यांच्यात स्थित आहे आणि हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून येथे गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क देखील आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न होता, आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं मनीषा भावला यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मनीषा भावला. ओके. या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या मनीषा भावला यांनी सुवर्णपदक जिंकलं होतं आणि यात त्यांचं किती वजन गट होता? 62 किलो वजन गटात त्या खेळतात आणि ही तिची ऐतिहासिक कामगिरी. ओके. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं, भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याच्या अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? कलम 76. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कलम 76. भारतीय राज्यघटनेतील कलम 76 मध्ये महाधिवक्ता अटॉर्नी जनरल याबद्दल तरतूद आहे. ओके. आणि तो भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो. त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि तो सर्वोच्च न्यायालयात सरकारचे प्रतिनिधित्व करतो. ओके. त्यानंतरचे प्रश्न आता आपण काही मॉर्निंग शिफ्टचे प्रश्न होते ते देखील पाहूया. पहा, जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा ऑप्टिकल ऑब्झर्वेटरी कोठे आहे? हा प्रश्न विचारण्यात आला होता. ती आहे चिली अटाकामा येथे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चिली पर्वतीय अटाकामा वाळवंटात. ओके. युरोपियन साऊदर्न ऑब्झर्वेटरी ही चिलीतील अटाकामा वाळवंटात आहे. ओके. आणि व्हेरी लार्ज टेलिस्कोप ही आहे, हे लक्षात घ्या. ओके. आणि जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा. समोरचा प्रश्न कोणता विचारला होता ते पाहूया. पहा,
राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते? राज्यसभेची सदस्य संख्या 250. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 250. ओके, आपल्या नोट्समधील प्रश्न आहे हा, जीकेचा प्रश्न आहे. जीकेची जी आपली नोट्स आहे त्यामध्ये हा देखील तिथलाच आहे. रजिया सुलतान यांचे वडील कोण होते? तर ते होते इल्तुतमिश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इल्तुतमिश. रजिया या दिल्ली सल्तनतच्या पहिल्या, आता त्यांचे वडील विचारले तुम्हाला नेक्स्ट टाइम काय विचारतील तर दिल्ली सल्तनतच्या पहिल्या महिला सुलतान. ओके, दिल्ली सल्तनतच्या पहिल्या महिला सुलतान कोण होत्या हे तुम्हाला आता नेक्स्ट शिफ्टमध्ये विचारतील. तर त्या होत्या रजिया सुलतान, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं शमसुद्दीन इल्तुतमिश, सुलतान शमसुद्दीन इल्तुतमिश. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, हा देखील आपल्या जो 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे आपला वन लाईनर त्यातीलच प्रश्न आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी कोणत्या चळवळीनंतर मिळाली? तर ते आहे बारडोली सत्याग्रह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बारडोली सत्याग्रह. कधी झालं होतं हे तर 1928 मध्ये. ओके, बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं आणि त्यांना इथून सरदार ही उपाधी दिली गेली होती. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणते स्थान प्रशासनाच्या सर्वात वरच्या स्तरावर आहे? ओके, काल देखील जिल्हा परिषदेवर प्रश्न आपण पाहिला, आज देखील योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जिल्हा परिषद. पंचायत राजवर नेहमीच प्रश्न आहे, त्यासाठी पंचायत राजसाठी देखील आपण वन लाईनर प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, व्हिडिओ आहे आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर. पंचायती राज 100 वन लाईनर प्रश्न आहेत पंचायती राज संबंधी. पहा, छोटासाच व्हिडिओ आहे, फायदा नक्की होईल. ओके, जिल्हा परिषद ही संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी काम करणारी संस्था आहे. ती ग्रामपंचायत आणि पंचायत समितीपेक्षा वरच्या स्तरावर असते. ओके, त्यानंतरचा प्रश्न कोणता होता तर पहा, खालीलपैकी कोणती गुफा महाराष्ट्र राज्यात नाही? तर ती अमरनाथ गुफा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक अमरनाथ ही गुहा जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित आहे, बरोबर. आणि या सर्व बाकी आहेत अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, कारले त्या महाराष्ट्रातील आहेत. ओके, आता पहा समोरचा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराजांवर रेग्युलर प्रश्न येतो प्रत्येक शिफ्टला, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा व्यवस्थित अभ्यास करून जा. ओके, पहा, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला चंदोगामात्य म्हणजे संगती मित्र अशी पदवी दिली होती? तर कविवर्य कलश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कविवर्य कलश. ओके, कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत निकटवर्ती होते आणि संगीत, साहित्य, काव्य यातील पारंगत्यतेसाठी त्यांना चंदोगामात्य म्हणजेच संगती मित्र अशी पदवी दिली होती छत्रपती संभाजी महाराजांनी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? हा देखील आपला जो 1000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे त्यामधीलच आहे. तुम्ही कालचे जरी शिफ्ट घेतले तरी त्यामध्ये देखील प्रश्न आहेत. मी तुम्हाला स्क्रीनशॉट स्क्रीनवर टाकण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कालच्या शिफ्टमध्ये जे जे क्वेश्चन्स आपल्या नोट्समधून आले होते वन लाईनर प्रश्नांमध्ये तुम्हाला स्क्रीनवर मी स्क्रीनशॉट टाकून देतो. ओके, आता राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? उपराष्ट्रपती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. चेअरमन ऑफ राज्यसभा आणि लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा हे वेगवेगळे असतात, हे देखील इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, नालंदा विद्यापीठ कोठे आहे? नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बिहार. नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतातील एक महान बौद्ध विद्यापीठ होतं. ओके, आणि याची स्थापना गुप्त साम्राज्याच्या काळात झाली होती आणि हे बिहार राज्यात आहे. ओके, त्यानंतर पुढचा समोरचा प्रश्न कोणता होता तर राज्यांच्या सीमा. काल आपल्याला भारताच्या सीमेसंबंधीचा प्रश्न होता, आता राज्याची सीमा म्हणजे सीमा देखील करणं गरजेचं. आता उद्याच्या शिफ्टमध्ये किंवा आज संध्याकाळच्या शिफ्टमध्ये तुम्हाला समुद्री सीमा देखील विचारतील. समुद्री सीमा आपल्या भारताच्या त्या देखील तुम्ही करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, कर्नाटक राज्य सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 7. ओके, कर्नाटक राज्य सीमा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, सिंधुदुर्ग आणि नांदेड. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. ओके, आता जो हा प्रश्न आहे मित्रांनो तो तुमच्यासाठी. ओके, तर हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं कारण हा जो प्रश्न आहे तो कालच्या शिफ्ट 3 मधील आहे, हे लक्षात घ्या. 1 जुलैची जी
शिफ्ट 3 आहे, 1 जुलैला झालेली शिफ्ट जी 3 आहे त्या 3 शिफ्टमधील हा प्रश्न आहे. मिझोरमचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, लगेच कमेंट करा. आता आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न होते ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता कालच्या शिफ्ट 3 मधीलच हा प्रश्न आहे, हा राहिला होता. महाराष्ट्र राज्यात लोकसभेसाठी एकूण किती मतदारसंघ आहेत, जागा आहेत, तर त्या आहेत 48. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 48 आहेत. राईट. त्यानंतरचा समोरचा प्रश्न पाहूया कोणता आपला राहिला होता कालच्या शिफ्टमध्ये, तिसऱ्या शिफ्टमधील घ्यायचा व्हिडिओमध्ये. तर पहा, खालीलपैकी कोणती मृदा सर्वाधिक आम्लधर्मी ॲसिडिक असते, तर ती आहे जांभी मृदा. ओके, जांभी मृदा आम्लधर्मी ॲसिडिक असते, मग ती आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॅटराइट मृदा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्र किनारा आहे, तर तो आहे गुजरातमध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. राईट. आता आपण काय करूया, हे तर आपण सामान्य ज्ञान जीकेचे प्रश्न अभ्यासले. आता आपण थोडा मराठी, इंग्लिश आणि मॅथ्सवर जे कोणते टॉपिक होते ते आपण पाहूया. तर पहा, सुरुवातीला इंग्लिशमध्ये काय होतं, तर पेसेज हे रेग्युलरली येता येतच मित्रांनो, पेसेजवर प्रश्न येतातच 5. आणि त्यानंतर अँटॉनिम्स, सिनॉनिम्स हे देखील पेसेजमधूनच, म्हणजे पेसेजमध्येच एखादाच वर्ड पकडतात आणि तो वर्ड इथे टाकतात आणि याचा सामान्यतः शब्द सांगा असं विचारतात. त्यानंतर एरर होतं. ओके, स्पॉट द एरर. त्यानंतर करेक्ट सेंटेन्स म्हणजे करेक्ट स्पेलिंग किंवा करेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीचा प्रश्न होता. आणि पॅराजंबल देखील येतातच आहेत मित्रांनो. पॅराजंबल म्हणजे ABC येतात, मग आपल्याला त्याची व्यवस्थित मांडणी करायची, पहिलं कुठलं वाक्य, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं अशा पद्धतीने पॅराजंबल देखील विचारण्यात येत आहेत. त्यानंतर आपण मराठी बघूया. मराठीला काय विचारलं होतं, तर मराठीमध्ये उतारा आहेच. ओके, उतारा विचारलाच जातोय, मराठीमध्ये पण येतात. आज काळांवर भर होता, काळांवर 4 ते 5 प्रश्न होते. त्यानंतर समानार्थी शब्द तर येत आहेत. आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत तुम्हाला वन लायनर मराठी व्याकरणाच्या, त्यातील देखील प्रश्न येत आहेत आणि इंग्लिश व्होकॅब्युलरीची जे पण नोट्स दिली त्यामधील देखील प्रश्न येत आहेत. ओके, त्यानंतर मॅथ्समध्ये काय होतं, सरासरी हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. सरासरीवर प्रश्न आहेत, बोटवर देखील होते, काल देखील बोटवर प्रश्न होते. आणि सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप द्या, यावर देखील प्रश्न आहेत. बोडो मास. ओके, यावर देखील रेग्युलरली प्रश्न आहेत, त्यामुळे हे टॉपिक करणं गरजेचं आहे. ओके, आणि मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुमचा एक्झाम झाली की तुम्ही आम्हाला लगेच व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा जे तुमचे प्रश्न आहेत, कारण तुमचा प्रश्नाचा फायदा तुमच्या पुढच्या मित्रांना देखील होणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे तुम्ही आपले जे शिफ्ट झाली की लगेच आन्सर व्हॉट्सअप नंबरवर टाका. हा 9823931827 व्हॉट्सअप नंबर आहे. आणि आपली जी जीकेची नोट्स आहे, इंग्लिश व्होकॅब्युलरीची नोट्स आहे आणि जो मराठी शब्दसंग्रह ऑनलाईन प्रश्नाचा प्रश्नसंच आहे, त्यामधील बरेच प्रश्न येत आहेत मित्रांनो. ओके, जीकेचे डेली प्रश्न कालच्या 3ही शिफ्टला आपल्या एक्झाम, आपल्या जीके 1000 ऑनलाईनर प्रश्नसंचामधील, महाप्रश्नसंचामधील प्रश्न होते. त्यासाठी तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, व्हॉट्सअप मेसेज करून तो प्रश्नसंच घ्या. फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि या राहिलेल्या कमी दिवसात तुमची जास्त रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे प्रश्नसंच घ्या, परीक्षेसाठी फायदा होणार आहे. तर इथेच थांबूया. प्रश्नसंच तुम्ही परीक्षा झाली की प्रश्न आम्हाला पाठवून द्या, लगेच आम्ही त्यावर डिटेल ॲनालिसिस करतो, तुमच्या मित्रांनाच फायदा होणार आहे. ओके, तर इथेच थांबूया. थँक्यू.